16वा पाठ। याचे लेखक आहेत क्रांती गोडबोले पाटील। विज्ञान व तंत्रज्ञान युगामध्ये नवे नवे शोध लागले आहेत। प्रवासाच्या वाहनामध्ये वेगाने बदल होत आहे। त्या प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती व मानवाच्या गरजा यांचा विचार करून वाहतुकीच्या साधनात प्रगती होत आहे। मेट्रोची पहिला सारथी रुपाली चव्हाण यांचा मेट्रो चालवण्याचा अनुभव व मेट्रो परिचय संवाद रूपाने ते दिलेला आहे। वयम या मासिकातून हा संवाद घेतलेला आहे। आता मी याचं वाचन करत आहे। मुंबईत मेट्रो ट्रेन सुरू झाली आणि त्यातून प्रवास करण्यासाठी खूप झुंबड उडाली। मेट्रो खरोखरच अजब आहे। प्लॅटफॉर्म उतरण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने, टोकन टाकताच उघडणाऱ्या झडपा, मेट्रोच्या डब्याचे आपोआप उघडणारे बंद होणारे दरवाजे, वातानुकूलित स्वच्छ डबे, झूम वेगात धावणारी ही गाडी, पावसाळ्यात उड्डाण पुलावरून मेट्रोतून प्रवास करताना ढगातून तरंगत जात असल्याचा अनुभव येतो। बोगद्यातून जाताना जगाशी संबंध तुटल्यासारखा भासतो। या आधुनिक मेट्रोतून प्रवास करून आल्यावर काही प्रश्न मनात आले। रुपाली चव्हाण यांच्याशी साधलेला हा संवाद त्या मेट्रो चालवणाऱ्या पहिल्या महिलांसारखे ठरल्या आहे। आता यांचा एक संवाद येथे झालेला आहे, तो मी वाचन करणार आहे। प्रयत्न केले, कोणता अभ्यास केला? उत्तर: रुपाली, मी कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलगी। सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनियर झाले। मेट्रोमध्ये पायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते। एवढेच नव्हे तर चाचणी परीक्षेत पास व्हावे लागते। ही चाचणी खूप अवघड असते। प्रश्न: फक्त परीक्षा पास झाला की तुम्हाला पायलट म्हणून मान्यता मिळते का? रुपाली: नाही, त्यानंतर उमेदवाराची मानसिक आणि शारीरिक चाचणी घेतली जाते। या सर्व चाचण्यात पास झालात की मग मुलाखत घेतली जाते। मुलाखतीमध्ये निवड झाल्यावर मग मेट्रो चालवण्याचे 1 वर्षाचे प्रशिक्षण दिले जाते आणि मगच तुम्ही मेट्रो पायलट बनू शकता। प्रश्न: रुपाली ताई पहिल्यांदा मेट्रो